नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? बरे आहात ना? आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 13 फेब्रुवारीचा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला आपल्याला दाखवतात की अर्जुन कामाला लागलेला असतो सकाळी सकाळी. तेवढ्यात दूधवाला येतो. तो म्हणतो की पातेला घेऊन या. अर्जुन त्याला एक छोटासा पातेला आणतो. तो म्हणतो एवढा छोटा नाही चालणार. मग अर्जुन एकदम मोठा टोप घेऊन येतो. तो म्हणतो हे एवढा मोठा काय करायचं आहे? रोजच्या साईजचा आणा ना. अर्जुनला काहीच सुधरत नाही. शेवटी तो दूधवाला म्हणतो, आप एक काम करो, भाभी को ही बोलो करने के लिए, वो सब करती है बराबर. अर्जुन म्हणतो तू तुझं काम कर आणि निघ. तेवढ्यात पेपरवाला येतो. तो म्हणतो की मला कॅशच पाहिजे, पेपर बिल मागितले. अर्जुन म्हणतो मी ऑनलाईन पे करतो ना. तो म्हणतो नाही नाही, मला कॅशच हवी आहे. ओ साहेब, कुठे हे सगळं करत बसताय? अर्जुन म्हणतो एक काम कर, तू उद्या ये. हे सगळं चालू असताना अर्जुनची भाजीच करपून जाते. अर्जुन म्हणतो सायली हे सगळं कसं करते एकटीने हँडल. इकडे सचिन आणि साक्षी ब्रेकफास्ट करत असतात. सचिन विचार करतो की हे बाहेरचं आता खायचं म्हणजे जीवावर आलं आहे. साक्षीला म्हणतो एक काम कर ना सॅम, तू जरा काहीतरी स्वतःच्या हाताने छान बनव ना ब्रेकफास्टचे आयटम्स. हे रोज रोज खाऊन मला कंटाळा आला आहे. साक्षी म्हणते तुला माहिती आहे ना मला हे सगळं आवडत नाही, तर तू माझ्याकडून का अपेक्षा करतोयस? निदान मी तुझ्यासाठी फ्रूट्स तरी कापून ठेवते. सचिन म्हणतो अगं तसं काही नाही आहे, मी काय अपेक्षा वगैरे नाही करत आहे, फक्त रिक्वेस्ट करतो आहे. साक्षी म्हणते तुला माहिती आहे ना मला हे आवडत नाही, तू माझ्यासाठी काय करतो आहे सांग. आता व्हॅलेंटाईन्स वीक चालू आहे, काल रोज डे होता. तू काय केलंस माझ्यासाठी? आणलंस का एकतरी गुलाब? सचिन म्हणतो तुला व्हॅलेंटाईन्स डेला रोज हवं आहे ना, हे बघ मी आत्ता घेऊन येतो. अगं मी तुझ्यासाठी एक प्लॅन बनवला होता, पण तुला आता बघ सगळं सांगावं लागलं. साक्षी नंतर नरमते आणि म्हणते तू माझ्यासाठी किती करतोस, पण मला असा राग आला ना की असं होतं. लगेच सचिन फूल घ्यायला जातो. तेवढ्यात तिकडे तन्वी येते. तन्वी म्हणते हा सचिन इकडे काय करतोय? साक्षी म्हणते अगं तो आमच्यासोबत राहतो, आम्ही लग्न करणार आहोत. तन्वी म्हणते सचिन तुझ्यासोबत लग्न करणार आहे? साक्षी म्हणते तुला त्याचं नाव कसं माहिती? तन्वी म्हणते नाव कसं माहिती असायला काय, अगं तो म्हणजेच माझ्या नंडेचा नवरा आहे. साक्षी म्हणते काय बोलतेस? साक्षी एकदम घाबरते आणि ती एकदम सैरभैर होते. तन्वी लगेच म्हणते अगं साक्षी तू ओके आहेस ना? आणि तुला एक गोष्ट सांगू का, आता अस्मिता कॅनडाला गेली होती तेव्हा तर ती प्रेग्नंट पण होऊन आली आहे. तुला माहिती आहे का ही गोष्ट? साक्षी काहीच बोलत नाही. इकडे सायली आणि चैतन्य केसबद्दल डिस्कस करत असतात घरामध्ये. ती लगेच फरमान सोडते. अहो चहा झाला का? अर्जुन म्हणतो हो आणतोय जरा थांबा. सायली म्हणते मला आता चहा थंड झाला आहे, तुम्ही परत बनवून आणा. अर्जुन म्हणतो हे काय मी आता सारखं काय किचन घर करत राहू का? असं वाटतं स्वप्नातसुद्धा किचनमध्येच चाललं आहे. सायली म्हणते आता तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही सायली सुभेदार आहात, अर्जुन नाही. त्याच्यामुळे हेच करावं लागेल आणि ते सुद्धा न चिडता. चैतन्य म्हणतो माझी पण कॉफी थंड आली आहे, जरा प्लीज गरम करून आणता का अर्जुन वहिनी. अर्जुन म्हणतो ठीक आहे मी नाही चिडणार आणि घेऊन जातो. अर्जुन नंतर सांगतो टॉपिक चेंज. मला एक गोष्ट सांग की सावंतांना मेसेज करून सांग की जर रमेश त्यांना भेटू शकतो का. चैतन्य म्हणतो हो मला पण तेच वाटतं आहे. सावंतांना तसं आम्ही स्केच पाठवलंच आहे रमेशचं, जे बाबूने आम्हाला काढून दाखवलं आहे. आता बघू जर कोण सापडतो आहे का रमेशसारखाच कोण माणूस. रमेशला जेव्हा सापडेल तेव्हा आपल्याला साईट मॅनेजर देखील भेटेल आणि आपल्याला नक्की कळेल की ट्रकचा मालक कोण होता. ह्या सगळ्या गोष्टी तन्वी दाराआडून ऐकत असते. तन्वी हे सगळं ऐकते आणि म्हणते हे ट्रक मॅनेजरला भेटायला चालेल? बापरे, मला हे काही करून नागोबा आणि महिपतला कळवायलाच पाहिजे. मला आत्ताच्या आत्ता जेलमध्ये जावं लागणार आहे. तन्वी लगेच निघते आणि महिपत आणि नागराजला जाऊन भेटते. ती म्हणते की काही करा आणि त्या साईट मॅनेजरचं तोंड बंद करा. नागराज म्हणतो मी हे सगळं इथे बसून नाही करू शकत. महिपत म्हणतो शेवटी माझीच मदत लागेल ना, मी एका मिनिटात त्याचा खून करून त्याला गप्प करून टाकेन. तन्वी म्हणते खून न करता काही करू शकता का बघा, त्याचं तोंड कसं गप्प करता येईल. नागराज म्हणतो हे काम तूच करू शकतेस, आम्ही इथे बसून काही करू नाही शकणार. तन्वी एकदम चिडते आणि म्हणते तुमचं तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्ही करा, मी आता इकडून निघते. आणि ती तिकडून चिडून निघून जाते. नंतर आपल्याला दाखवतात की सायली आणि अर्जुन प्रपोज डे साजरा करतात. सायली फार आनंदी होते. मित्रांनो आजचा भाग इथेच संपला. पुढील भागात आपल्याला दाखवतात की दुसऱ्या दिवशी चॉकलेट डे असतो. अस्मिता अर्जुनला सांगते की तू सायलीसाठी स्वतःच्या हाताने चॉकलेट बनव. नंतर आपल्याला दाखवतात की सायली एका साईटवरती गेलेली असते दुसऱ्या केसनिमित्त. तिकडे तिला
रमेश दिसतो. मित्रांनो, आपण भेटूया पुढच्या भागात. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की दाबा. बाय.